सर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये आज देशभक्तीपर गीतांची स्पर्धा झाली आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद लाभलाय। आता या सगळ्या विद्यार्थ्यांची गाणी ऐकल्यानंतर आणि परीक्षण केल्यानंतर या स्पर्धेनंतर काय वाटतं? सर्वप्रथम मी स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे आभार नाही मानणार खरं, कारण खूप पूर्वीपासून मी इथे ॲज अ गायक म्हणून आणि कलाकार म्हणून इथे कला सादर करत आलो। त्यामुळे या वास्तूत येणं खरं तर एक खूप मोठं म्हणजे मी भाग्य समजतो माझं, आणि त्यात अशा पद्धतीच्या स्पर्धा आयोजित करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि खरंच मला परीक्षण करताना म्हणजे मी तिथे परीक्षक म्हणून नव्हतो तर एक श्रोता म्हणून होतो, आणि सगळ्या लहान मुलांनी आपल्या पद्धतीने आपल्या परीने अभ्यास करून, मुख्य म्हणजे काहीही तालासुराची साथ न घेता गाणं हे खूप अवघड असतं, कारण ते एक आपल्या डोक्यात सूर ठेवून गाणं किंवा तालाचा अभ्यास स्वरज्ञान ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते सगळं त्याची साथ न घेता गाणं ही खूप अवघड गोष्ट आहे। त्यामुळे त्यांनी ती, असं म्हणेन मी, त्यांच्या प्रयत्नातून ते व्यवस्थित ते करू शकले। अजून नक्कीच करता येईल, आपण जितकं या स्पर्धांच्या माध्यमातून आणि जितकं गात जाऊ, जितका रियाज करत जाऊ, तितकंच आपल्याला जास्तीत जास्त अधिक चांगलं गाता येतं। त्यामुळे मी याच शुभेच्छा देईन आणि सगळ्यांना मुद्दाम सांगेन की त्यांनी खूप शिका, तुम्ही रियाज करा आणि वेगवेगळी गाणी अशीच या स्पर्धांच्या माध्यमातून गात राहा। आणि स्मारकाच्या या उपक्रमाला सुद्धा मी खूप शुभेच्छा देईन की असे नवनवीन उपक्रम करत राहून त्यांनी सगळ्यांना प्रेरणा देत राहावी, कारण हे शेवटी राष्ट्रकार्य आहे आणि असंच पुढे सुरू राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो।